नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत पहिली पंचवार्षिक योजना। तर चालू करूयात। पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1951 ते 1956 हा इतका होता। अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू। पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणकोणते प्रकल्प झालेत? नंबर 1 आहे दामोदर खोरे विकास योजना, झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यात। भाखरा नानगल प्रकल्प सतलज नदीवर, हिमाचल प्रदेश व पंजाब या राज्यामध्ये। कोसी प्रकल्प, कोसी नदी विहार। हिराकुंड योजना टेन्सी खोरे प्रकल्पाच्या आराखड्यावर आधारित, महानदी ओरिसामध्ये। सिंद्री झारखंड येथे खत कारखाना। चित्तरंजन पश्चिम बंगाल, रेल्वे इंजिनचा कारखाना स्थापन झाला। नंतर आहेत पेरांबूर, तामिळनाडू येथे रेल्वे डब्याचा कारखाना स्थापन। HMT बँगलोर, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स ही पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाले। आता बघूयात महत्त्वपूर्ण घटना। औद्योगिक विकास व नियमन अधिनियम 1951 पासून लागू करण्यात आला। तसेच कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952 साली स्थापन झाला। अखिल भारतीय हातमाग बोर्ड 1952 साली, तर अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड 1953 साली स्थापन झाले। 1955 मध्ये गोरवाल समितीच्या शिफारशीतून इम्पिरियल बँकचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले। 1955 साली भारतीय औद्योगिक पत व गुंतवणूक महामंडळाची स्थापना 1955 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये करण्यात आली। नंतर आहेत मूल्यमापन। आर्थिक वाढीचा दर 2.1% इतका संकल्प केलेला होता, तर 3.6% इतकं साध्य झाले, म्हणजे उत्पन्न वाढले। तर राष्ट्रीय उत्पन्न 18%, तर दरडोई उत्पन्न 11% वाढले। औद्योगिक उत्पादनात 40% वाढ झाली। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।